नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा. प्रतिनिधी लहू शिंदे. आज आपण तरोळा गावात पोहोचलो आहोत. या गावामध्ये आज पूर्ण गाव बंद आहे. कशासाठी गाव बंद आहे? आज नाव सांगा आपलं. सहदेव विश्वनाथ करंजकर. माझं हॉटेल आहे ते सारखं माझा त्रास आहे म्हणून बाया आहे ती शिव्या देत होती आणि ह्या 5-7 जणांनी मला अडवून एक जणानं माझ्या डोक्याला बंदूक लावली. बंदूक लावली? हां, बंदूक. कधी? रात्री 11 वाजता. बरं, त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला मी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशन ती गाडी आली, त्याला घेऊन कट्टा ही ती जप्त करून गेली. मी तक्रार द्यायला गेलो तर मला साहेबांनी सांगितलं की आमची सरकारी तक्रार झालेली आहे, तुमची द्यायची काही गरज नाही. कोणत्या साहेबांनी सांगितलं? बीट अंमलदार होते, ढेकणे साहेब होते, लाकाळ सर होते. सरकारी नोंद झाली आहे, तुमची काय नोंद करायची गरज नाही म्हणले. बोला, काय म्हणते? काय नाही, ह्यांचा त्रास आहे असाच गावाला भरपूर. कोणाचा? ह्या आदिवासी समाजाचा. त्यांना आमच्या गावात राहण्याबद्दल अगर खाण्याबद्दल काही दुमत नाही, पण ते रोडवर, स्टँडवर, चौकात अशी गोळा होऊनच बसतात. मग त्याच्यामुळं आमच्या इथली गावातली माणसं यायची जायची, पाहुणं रावळं ही तिथं शिव्या गाळी करतात. स्टँडवर, बस स्टँडवर तुम्ही आता बी कॅमेरा फिरवा वाटलं असतं तिकडं बघा, सगळा राडाच आहे त्यांचा. शिव्यान गाळीन सगळी 2 नंबर करतात. ताडी, गांजा, दारू सगळी चिकतात पारदी. म्हणजे असं नाही की त्याच्या घरात गांजा, दारू अगर ताडी निघणार नाही. प्रत्येकाच्या घरात 2 नंबर करतात. गावाचं ऐकत नाहीत, गावाला दमदम करतात. काय गाव म्हणाय गेलं तर बंदुके लावतात. असं काही बी करायला एखाद्याचा बळी गेल्यास तुम्ही लक्ष देणार आहो का प्रशासनाला? मला याच्या संदर्भात तुम्ही प्रशासनाला कळवलं नाही की अगोदर? 2-3 वेळेस केसेस झाल्यात. काही बी झालं तर लगेच ती म्हणतात तुम्ही जर आम्हाला काय बोलला तर लगेच 18 शिटी करू. मग आमचा समाज 18 शिटीला जरा दबकतो. त्यांची लगेच होती ना 18 शिटी मागासवर्गीय असल्यामुळं. काही नाही बोललं तरी बी ती लगेच जातात, 18 शिटी करतो म्हणतात. मग लोक त्यांना काही बोलत नाहीत. आता मग गावानंच ठरविलं की सगळीजण मिळून जाऊ आणि त्यांना एकदाच काय असेल ते बघून घेऊ. पण वस्तुस्थिती अशी की तुमच्या गावामध्ये त्यांना राहण्यासाठी काही अडचण नाही. पण त्यांनी जे बस स्टँडवर म्हणा, अगर काही सामूहिक ठिकाणी बाजारामध्ये जे काही गैरवर्तन करते, समजा शिवीगाळी करणे म्हणा, अगर असं जे काही अनैतिक भाषेमधून बोलणं, आणि जर हे नाही आम्ही म्हणलं तर तुम्ही हे असं करू नका, तर ते आम्हाला अशा बंदुकी दावतेत, अगर गोड कट्ट दाखवितेत, अंगावर येतात. नाहीतर मग लगेच केस करायचं म्हणतात, 18 शिटी करतात, लगेच जातात. 18 शिटीत बरीच आमच्यातले 10-5 जण अडकलेले. केस केलेले आणि ती आणि तारखा चालू आहेत. त्या 50,000 रुपये घेतलेले त्या पारध्याने मिटवायला. 50,000 केली. 7-8 जण पोरं आहे, गावातलीच पोरं आहे ती. गेल्या वर्षी साखरातीला काही नव्हती विषय, सरळ बाजारात कालवा करायला म्हणून पोलीस धिंगाणा दारा बांधून त्यांनी केस केली. 50,000 रुपये त्यांनी मिटवायला म्हणून घेतले. तर अनेक तारखा चालू होती, पोरं अनेक तारखा करतात. तुम्ही पैसे कोणाला दिले? ती त्या पारदिलीच घेतले तर केस मिटवतो म्हणून. हां, मिटवतो म्हणून पैसे घेतलं. 50,000 दिले तर अनेक तारखा करतात पोरं, अनेक मिटलेलं नाही ती. आणि आता त्यांना मॉब करून बसते, धिंगाणा घालतात. काय बोलायला गेले की केस करतात. रात्रभर त्यांचा डीजे चालू असतात. बकरा आणतात 3,000 30,000 डीजे रातभर वाजवितात. तेव्हा बी पोलिस काय त्यांना बोलत नाहीत. पोलिस काय बोलत नाहीत म्हणजे काय? काल आम्हाला काय माहिती, बोलतच नाहीत. रात्री 11 वाजून घेते, त्यांचा डीजे चालू असतंय. मग त्यांना बी पोलिसांनी बोलायला पाहिजे ना, काय वाजवायला लाव, कशामुळे वाजवायला लाव. म्हणजे ध्वनी भ्रमण कायदा हा सगळ्यासाठीच आहे ना. सकाळी 6 ते संध्याकाळी 10 सगळ्यांनी पाळला पाहिजे ना. रात्री 12 पर्यंत बी चालू असतंय. त्यांना कुणी काय बोलत नाही. गावातली माणसं सांगायला गेली वाजवू नका, आता शांतता राहू द्या, तर लगेच 18 शिटी करते. आणि सगळ्याच्या पुढे महिला येतात. आधी महिला आल्यानंतर माणूस अंगावर तर रोडला बाया स्त्री असतात, शिव्या गाळ्या त्यांच्या ऑटोमॅटिक चालू राहतात. जाणारे आता सगळ्या माता माऊली असतात की बस. काय सांगाल मामा? काय नाही, 10 वर्षापासून ह्यांची अतिवृष्टी चाललेली आहे. सगळी गावात येऊन राहिले, ते चोऱ्या करते. ते तुम्हाला सांगतो, रस्त्यावर सारखं 4-5 ठिकाणी बसते. ते घाण बोलते. ती काय बी करायला लागले. ती अतिवृष्टी मराठी समाजावर अन्याय, हे बरोबर नाही ना. असं सरकारनं त्यांच्यावर तात्काळ त्यांना सुरक्षिततेचं कारवाई त्यांच्यावर करावी. पोलिसांनी येऊन जर बाबा तत्काळ सकाळ संध्याकाळ जर येऊन त्यांचं रक्षण केलं, हे इथं रस्त्यावर थांबायचं नाही, चला आपल्या घरला. त्यांना गावात राहण्याबद्दल आमचं कुणाचंच काय नाही. बाबा सामान घ्यावं किंवा आपल्या घरी जाऊन खावं, दळण करावं, दळण घेऊन आपल्या घरी जावं, रस्त्याने घाण बोलायचं, हे करायचं. अति समाज मराठी ह्या गावाला त्रास द्यायला लागलेला आहे. त्यामुळे सरकारनं तात्काळ ह्याची दखल घ्यावी आणि ह्यांना अहो ती काय बेलायक वागायला लागली ती त्यांचा समाज. त्याच्यामुळे त्यांनी 5,000 रुपये आमच्या मराठा समाजाकडून घेतलेत. त्यांचे नाव कोणी घेतलेत? बाबा पवारनं. हां, 5,000 घेतलेत. आज मी करंजकर आहे.
जर माझ्या भावावर बंधू दाखवत असेल काय म्हणताय? आणि गावात पारडीचे काही घर आहेत त्यांचं जर काही भांडण झालं तर ती मिटवाया सगळं पारडी तिथं इथं गावात आहे. तर पहा, आज हे तरोळा गाव बंद आहे. या गावामध्ये रात्री एका करंजकर मुलाच्या डोक्याला बंदूक लावल्यामुळे आज गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे. तर या गावामध्ये आदिवासी समाजाला राहण्यासाठी परमिशन आहे, पण ती त्यांनी राहताना एक सामूहिक ठिकाणी गैरवर्तन करू नये किंवा जे काय त्यांचे व्यवसाय चालतात ते व्यवस्थित चालावे आणि पोलीस प्रशासनाने यांची दखल घ्यावी. खोटे 18 शिडीच्या विरोधात विनाकारण कोणाला तरी गोवायचं आणि ज्यांची केस घ्यायची त्यांची घ्यायची नाही. ठीक आहे, धन्यवाद.